पंतप्रधानांचा आज छत्तीसगड दौरा. बस्तरमध्ये आज सभा. दुपारी 12 वाजता जगदलपूरच्या आमाबालमध्ये प्रचार. मोदींच्या रॅलीत 1 लाख लोक सहभागी होण्याचा नेत्यांना विश्वास. राहुल गांधी आज मध्य प्रदेशात प्रचाराला सुरुवात करणार. सिवनी आणि शहडोलमध्ये जनसभा. पीडीपी नेत्या मुफ्तींकडून दक्षिण काश्मीरात 3 उमेदवारांची घोषणा. अनंतनाग राजौरीतून स्वतः रिंगणात. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेससोबत मुफ्ती जाण्याच्या शक्यता मावळल्या. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदात रस नव्हता. मी त्यांचा हात वर केला. त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी भूमिका होती. शरद पवारांचं स्पष्टीकरण. एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर. मात्र खडसेंची कन्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच राहणार. रोहिणी खडसेंनी ट्विट करत दिली माहिती. दारू घोटाळ्यातील आप नेत्यांच्या सहभागाविरोधात भाजप आक्रमक. दिल्लीत शराब का शीश महल म्हणत कार्यकर्त्यांचं धरणं आंदोलन. एनआयए कोर्टानं मुंबई एनआयएला मागितला साध्वी प्रज्ञा सिंगचा हेल्थ रिपोर्ट. मालेगाव ब्लास्ट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी. दिल्लीमध्ये घोटाळ्या प्रकरणी कवितांच्या जामिनावर आज निर्णय. केजरीवाल आणि सिसोदियांसोबत कट रचल्याचा आरोप. पूर्व भारतात धुळीच्या वादळाची शक्यता. आयएमडीकडून ऑरेंज अलर्ट. तर मध्य भारतात उष्णतेच्या लहरीचा अंदाज. एआयचं ॲडव्हान्स फीचर करणार हवामान विभागाला मदत. बदलत्या हवामानाचे एआय वर्तवणार अंदाज. मशीन लर्निंगचं काम सुरू. रशियाच्या ओर्स्कमध्ये पुराचा कहर. रस्ते घरांमध्ये पाणीच पाणी. हजारो लोक पुरात अडकले. युराल नदीला महापूर. दक्षिण चीनमध्ये पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. आठवडाभराच्या पावसानं बेजियंग नदीला पूर. चीनमधल्या ग्वांगशी प्रांतात पुरात अडकलेल्या 11 लोकांना वाचवण्यात यश. रस्ते, गाड्या, घरं पाण्याखाली. पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता. अमेरिकेत एका जहाज कंपनीत काम करणारा तरुण बेपत्ता झाल्यानं खळबळ. अंदमान आणि निकोबारच्या डिगलीपुरात MI-17 हेलिकॉप्टरनं विझवली आग. पेटलेला वणवा विझवण्यासाठी बांबी बाल्टीचा प्रयोग. खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 6 पोलिसांचा मृत्यू तर 12 दहशतवादी ठार. दक्षिण चीन समुद्रात 4 देशांचा एकत्रित युद्धाभ्यास. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्सचा युद्ध सराव. हंगेरीतील बुडापेस्टमध्ये मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर. पंतप्रधान ओरबान आणि शासकीय धोरणांच्या विरोधात आंदोलन. ब्रिटनमध्ये 2 विमानांची धडक. ब्रिटिश एअरवेज आणि व्हर्जिन अटलांटिक जेटची विमानं रनवेवर धडकली. प्रवासी सुखरूप. उपराष्ट्रपती जगदीप धनखड सहपत्नीक महाबोधी मंदिरात. बिहारच्या बुद्धगयामध्ये उपराष्ट्रपतींचा दौरा. भारतीय टेनिस स्टार सुमित नागलनं रचला इतिहास. मोंटे कार्लो मास्टर्समध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय. 42 वर्षात पहिल्यांदा घडला इतिहास.